श्री स्वामी समर्थ ब्रह्मांड नायक या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। तर आपल्यापैकी बरेच लोक घराच्या प्रत्येक कोपऱ्यात, अंगणात असेल वेगवेगळ्या प्रकारची झाडे लावत असतात। तसेच घराच्या बाल्कनीमध्ये, टेरेसवरती, शेतामध्ये किंवा कुंड्यांमध्ये काही रोपांची ते लागवड करत असतात। हे करत असताना आपण वास्तुशास्त्रांचे नियम पाळणे हेही तितकंच महत्त्वाचं आहे। कारण बरेचशी झाडं आपण लावत असतो, त्याची योग्य दिशा असली पाहिजे। कोणते झाडं आपल्या दारापुढे लावावी किंवा कोणत्या झाडाने आपल्याला फायदा होईल, कोणत्या झाडामुळे आपल्याला तोटा होईल, हेही बघणं तितकंच महत्त्वाचं असतं। कारण जर बऱ्याच अडचणी येत असतात तर आपल्याला असं वाटत असतं की हे का होतं, परंतु त्यांच्या लक्षात येत नाही की आपण वेगळ्या चुकीची पद्धत वापरल्यामुळे हे आपल्या घरामध्ये असे परिणाम भोगावे लागतात। तर आज त्याच झाडाचं मी तुम्हाला माहिती घेऊन आलेले आहे। तर सगळ्यांना माहीत असेल चिंचेचे झाड। तर हे चिंचेचं झाड आपल्या दारापुढे लावावं का किंवा कुठे लावावं किंवा कोणत्या दिशेला लावावं हे मी घेऊन आलेले आहे आजच्या व्हिडिओमध्ये। कारण चिंचेचं झाड हे योग्य ठिकाणीच लावलं तरच तुम्हाला त्याचा फायदा होईल किंवा त्याचे काही उपायही आहेत, तर तेही मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर त्यासाठी व्हिडिओ नक्कीच बघा, कारण त्यामध्ये तुमचाच फायदा आहे। कारण तुम्हालाच याची माहिती मिळणं तितकंच महत्त्वाचं आहे। तर चिंचेचं झाड हे बऱ्याच जणांना माहिती आहे। चिंचेचा वापर आपण बऱ्याच ठिकाणी चव वाढवण्यासाठी, अन्नपदार्थाची चव वाढवण्यासाठी आपण करत असतो। परंतु वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार चिंचेमध्ये तुमचे भाग्य उजळण्याचीही ताकद आहे आणि तुमच्यामध्ये जे काही निगेटिव्हिटी येत आहे तर तेही या झाडामुळे येत असती किंवा तुमच्यामध्ये अडचणीही या झाडामुळे घरामध्ये येत असतात। फक्त त्याची योग्य पद्धत लावण्याची तुम्हाला जर माहीत असेल तर तुम्ही नक्कीच त्याचा चांगला उपयोग करू शकतात। आता चिंचेचं झाड, तर जे लोक चिंचेच्या झाडाजवळ राहत असतात, म्हणजे अगदी त्या झाडाजवळ त्यांचा दरवाजा असेल किंवा त्यांनी स्वतःहून हे जर आपल्याच दारापुढे जर हे झाड लावलेलं असेल तर त्या लोकांची कधीही प्रगती होत नाही। बरेच जण म्हणत असतात की ज्योतिषशास्त्र की ती चवीलाही आंबट असती, म्हणजे जे विचार येत असतात तर तेही त्याच पद्धतीने येत असतात। कारण आणि त्याच्यामध्ये बरेचसे असे निगेटिव्हिटी पसरलेली असते त्या झाडांमध्ये। कारण भूत प्रेत अशा बऱ्याचशा गोष्टी यामध्ये असतात आणि शिवाय याचा चवही आंबट असते। त्यामुळे आपल्या मनातील विचार आपण सतत त्याच्या सानिध्यात राहून आपलेही जे विचार आहेत तर ते त्याच पद्धतीने होत असतात। त्यामुळे जर तुमच्या दारापुढे अगदी दारातच जर चिंचेचं झाड जर असेल तर तुमची प्रगती नक्कीच थांबवू शकतात। तसंच या घरातील लोकांची तब्येतही दिवसेंदिवस खूप खराब होत जात असते। अनेक प्रकारचे त्यांना आजार होत असतात आणि व्याधींनी ते ग्रासलेले असतात। जर तुमच्या दारापुढे असेल तर नक्कीच तुम्ही हा उपाय करा। एकतर ते झाड तुम्ही काढून टाकायचं किंवा तुमचं घर हे दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करायचं आहे। परंतु चुकूनही ही चूक करू नका की तुमच्या दारापुढे चिंचेचं झाड आणि तुम्हाला हे कळतही नसेल की याच गोष्टींमुळे तुम्हाला हा त्रास होत असतो। तसंच वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार चिंचेचे तुमच्या आयुष्यातील नकारात्मकता दूर करत असते। परंतु जर तुमच्या घराच्या खूप लांब जर असेल हे झाड तर आणि तुमच्या यशाचे मार्गही मोकळे करत असतात, तर ही अत्यंत प्रभावी अशी मानली जाते। तर यातून तुम्हाला मी काही याचे प्रभावी तोडगे सांगणार आहे, काही नकारात्मक चमत्कारिक उपायही सांगणार आहे मी तुम्हाला। वास्तुशास्त्रानुसार काही अशी वनस्पती आणि वस्तूंचा ज्या घरातील ऊर्जा बदलण्याची क्षमता ठेवत असतात, आपल्या घरातील वातावरण व्यवस्थित ठेवत असतात। चिंच ही त्यापैकी एकच आहे। जर तुमच्या प्रगतीत अडथळे येत असतील किंवा घरात सतत भांडणे होत असतील, चिंचेचे हे तोडगे तुम्ही जरूर करा। कारण हे तोडगे जर केले तर आपण हे चिंच ही विकत आणणार आहे, आपल्या दारापुढे लावणार नाही, फक्त आपल्याला याचे तोडगे करायचे आहे। तर यातील कामातील अडथळे दूर करण्यासाठी ही चिंच किती फायदेशीर ठरते तर बघा। जर तुमचे एखादे महत्त्वाचे काम बराच काळ रखडलेले असेल तर चिंचेच्या झाडाची एक छोटीशी फांदी घ्यायची आणि ती फांदी स्वच्छ करून आपल्या कामाच्या ठिकाणी किंवा अभ्यासाच्या टेबलाखाली ठेवायची आहे। जर मुले असेल तर त्यांच्या अभ्यासाच्या टेबलाखाली ठेवत असतात।
असे मानले जाते की यामुळे कामात येणारे अडथळे दूर होतात आणि एकाग्रता वाढत असते. तो मुलांच्या अभ्यासामध्ये मन शांत होत असतं आणि अभ्यास करण्याची एकाग्रताही वाढत असते. त्यानंतर नकारात्मक ऊर्जा आणि नजर दोषापासून तुमची मुक्तता होत असते. जसे घरातील कोणी सदस्य त्यांना एखादी दृष्ट झालेली असेल किंवा सतत आजारपण येत असेल, तर चिंचेच्या बिया घ्यायच्या आहे. तर त्या व्यक्तीच्या डोक्यावरून त्या बिया 7 वेळा, चिंचेच्या बिया तुम्ही 7 घ्या, 5 घ्या, 11 घ्या, किती घेऊ शकतात, 9 घ्या. तर त्या व्यक्तीच्या, ज्या व्यक्तीला दृष्ट लागलेली आहे त्या व्यक्तीच्या डोक्यापासून तर खाली पायाच्या नखापर्यंत 7 वेळा ओवाळून त्या बिया घराबाहेर एखाद्या निर्जन ठिकाणी तुम्हाला फेकून द्यायच्या आहे. यामुळे नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कमी होत असतो. लागलेली जी दृष्ट आहे तर तीही कमी होत असते आणि तुम्हाला चांगल्या प्रमाणात त्याचा फायदाही होत असतो. तर नक्कीच तुमच्या दारापुढे जर चिंच असेल तर तुम्ही नक्कीच ती चिंच आत्ताच काढून टाका आणि त्याचे काही तोडगे आहेत तर त्याचाही मी सांगितलेला आहे. त्या पद्धतीने त्याचा उपयोग करा. नक्कीच तुम्हाला फायदा होईल. श्री स्वामी समर्थ.